वन्स अगेन व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. व्हेरी गुड मॉर्निंग. चलो. तर आता आज आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. तो जो काही टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव असणार आहे मे, माईट आणि मस्ट. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे मे, माईट आणि मस्ट मधला. ठीक आहे. आता हे बघा, लगेच आपण आपल्या टॉपिकला तिथं सुरुवात करतोय. मे, माईट अँड मस्ट. ठीक आहे. मे, माईट अँड मस्ट. माईट, मे अँड मस्ट. ठीक आहे. आता हे बघा, बोर्ड सर्वांना क्लिअर दिसतोय? बोर्ड सर्वांना क्लिअर दिसतोय? चलो. आता हे बघा, मे, माईट अँड मस्ट आता आपण नेमकी कधी वापरतोय? ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपण कधी वापरतोय बरं मे, माईट अँड मस्ट. आता हे बघा, आपण एक्झॅक्टली मे कधी वापरतोय हे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. मे आपण एक्झॅक्टली कधी वापरतोय? तर मे म्हणजेच काय बघा, मे आपण जेव्हा आपल्याला फॉर्मल लँग्वेज वापरायची आहे, ठीक आहे, तेव्हा आपण तिथं मे वापरत असतो. जेव्हा तुम्हाला तिथं म्हणजेच काय, मे म्हणजे काय थोडक्यात शकणे. ठीक आहे, शकणे. आता तुम्ही काय म्हणाल, मॅम मग आम्ही तिथं कॅन पण युज करू शकतो किंवा कुड सुद्धा युज करू शकतो. ठीक आहे, आम्ही मॅम तिथं कुड हे युज करू शकतो किंवा कॅन पण युज करू शकतो. पण मॅम आम्ही एक्झॅक्टली कन्फ्युज होतोय. ठीक आहे, कधी मे वापरायचंय, कधी कॅन वापरायचं आणि कधी कुड वापरायचंय. ठीक आहे. आता हे बघा, एकदम सिंपल आहे. मे तुम्ही कधी वापरताय? जेव्हा तुम्हाला एखाद्याची परमिशन घ्यायची आहे तेव्हा. ठीक आहे. परमिशन घ्यायची आहे किंवा परमिशन द्यायची आहे. ठीक आहे, तेव्हा म्हणजेच काय, परवानगीसाठी तुम्ही मे युज करत असता. ठीक आहे. आता हे बघा, नेमकी परमिशन. आता तुम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्याची परवानगी घ्यायची आहे, मी आत येऊ शकते का? येस, बरोबर. आता हे बघा, मे आय कम इन. आता एका मॅमने इथं सांगितलंय मे आय कम इन, मी आत येऊ शकते का? ठीक आहे. आता हे तुम्ही काय कुणाला सांगताय बरं? म्हणजेच काय, ही फॉर्मल लँग्वेज झाली. ठीक आहे. तुम्ही कुणाला विचारताय? तुमच्या बॉसला विचारताय. ठीक आहे, किंवा तुमच्या शिक्षकांना विचारताय. ठीक आहे, तुमच्या शिक्षकांना विचारताय किंवा तुमच्या बॉसला विचारत असता. मे आय कम इन. ठीक आहे, म्हणजेच काय, ती फॉर्मल लँग्वेज झाली किंवा ती औपचारिक लँग्वेज, औपचारिक भाषा झाली. ओके गाईस, तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय? मे वापरायचंय. तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बोलताय, तुम्ही तुमच्या रिलेटिव्ह बरोबर बोलताय, तुम्हाला गरज नाहीये तुम्ही तिथं मे वापरायचं. ठीक आहे, तुम्हाला गरज नाही, तुम्ही तेव्हा मात्र तिथं मे वापरायचं नाहीये. ठीक आहे. येस प्रीती मॅम. तेव्हा मात्र तुम्ही तिथं मे नाही वापरायचं, तेव्हा तुम्ही असं तिथं कॅन राईट डाऊन कॅन वापरू शकता. ठीक आहे. आता हे कधी वापरायचं तुम्हाला? अनौपचारिक लँग्वेजला. म्हणजेच काय, अनौपचारिक. आता हे बघा, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत बोलताय, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बोलताय, तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय? कॅन वापरायचंय. आणि मे कधी वापरायचंय? जेव्हा तुम्ही तुमच्या बॉस सोबत बोलताय किंवा शिक्षकांसोबत बोलताय, तेव्हा तुम्हाला काय वापरायचं आहे? मे वापरायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, आपण मे औपचारिक लँग्वेज मध्ये वापरतोय आणि कॅन कधी वापरतोय? इनफॉर्मल लँग्वेज मध्ये किंवा अनौपचारिक लँग्वेज मध्ये. ठीक आहे. चलो. आता आणखी आपण कधी वापरतोय बघा मे, जेव्हा एखाद्याला आपल्याला आशीर्वाद द्यायचा असेल. ठीक आहे, प्रेयरच्या ठिकाणी प्रार्थना करायची असेल तेव्हा आपण काय वापरतोय? मे. ठीक आहे, मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही आणखी कधी वापरताय ते? प्रेयर, आशीर्वाद द्यायचे तुम्हाला. ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय वापरणार आहात? मे गॉड ब्लेस यू. तेव्हा तुम्ही मे वापरणार आहात गाईज. ओके. आता हे बघा, आणखी तुम्ही मे कधी वापरणार आहात बरं? कधी वापरणार आहात? पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी म्हणजेच काय? शक्यता. जेव्हा तिथं पॉसिबिलिटी, आता पॉसिबिलिटी तुम्ही काय वापरणार आहात? मे वापरणार आहात. ठीक आहे, पॉसिबिलिटीला. पॉसिबिलिटीला तुम्ही मे वापरणार आहात. आता हे बघा, मस्ट सुद्धा तुम्ही पॉसिबिलिटी साठी वापरताय. माईट सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादी शक्यता दाखवायची एखाद्या गोष्टीची, तेव्हा तुम्ही मस्ट, माईट आणि मे वापरू शकता. पण मॅम, तुम्ही काय म्हणाल? नेमकी कधी वापरायचं पण? मे, माईट अँड पण नेमकी कधी वापरायचंय? शक्यता. पण कधी वापरायचंय? मे. कधी वापरायचंय? माईट. आणि कधी वापरायचंय? मस्ट. ठीक आहे. तर आता हे बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीची पॉसिबिलिटी जास्त असते. ठीक आहे, जास्त म्हणजे काय, एखादी गोष्ट होणारच आहे. ठीक आहे, होणारच आहे, तेव्हा तुम्हाला मस्ट वापरायचंय. ठीक आहे, म्हणजे जर 100% पॉसिबिलिटी असेल तर, 100% पॉसिबिलिटी. ठीक आहे, तेव्हा तुम्ही काय वापरणार आहात? मस्ट वापरणार आहात. ठीक आहे. जेव्हा तिथं 50% पॉसिबिलिटी असेल तेव्हा, 50% पॉसिबिलिटी असली तर तुम्ही काय वापरणार आहात? मे वापरणार आहात. ठीक आहे. येस. आणि जर तिथं 25% पॉसिबिलिटी असेल किंवा पॉसिबिलिटी नसेलच तर तुम्ही काय वापरणार आहात? माईट वापरणार आहात. ठीक आहे, म्हणजे काय, एकदम कमी, एकदम वीक पॉसिबिलिटी असली तर तुम्ही काय वापरणार आहात गाईस? तिथं माईट वापरणार आहात. ठीक आहे. जर पॉसिबिलिटी असली तर मे वापरणार आहात. आणि जर 100% पॉसिबिलिटी असेल, आज पाऊस पडणारच आहे, उद्या आम्ही कार्यक्रमाला येणारच आहोत, तर तुम्ही काय वापरणार आहात? तिथं मस्ट वापरणार आहात. किंवा ऑब्लिगेशन साठी, एखादी आपल्याला जबाबदारी पार पाडायची आहे, कर्तव्य, जबाबदारी. ठीक आहे, तेव्हा पण तुम्हाला काय किंवा एखाद्या आज्ञेचं तुम्हाला पालन करायचंय, तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय?
किंवा नियम, जे काही रूल्स आहेत, रूल्स पाळायचे तुम्हाला, नियम पाळायचे, ठीक आहे, तुम्हाला ट्रॅफिकचे नियम पाळावेच लागतील. ठीक आहे, तुम्हाला तिथं काय वापरावं लागेल, मस्ट वापरावं लागेल. ठीक आहे, यू मस्ट ओबे ट्रॅफिक रूल्स, यू मस्ट ओबे ट्रॅफिक रूल्स. ठीक आहे, तुम्हाला ट्रॅफिकचे रूल्स पाळावेच लागतील. ओके, म्हणजे तिथे तुम्हाला काय वापरावं लागणार आहे, मस्ट वापरावं लागणार आहे. ठीक आहे, समजलंय का, येस ऑर नो, एनी डाऊट इन दिस, एवढं समजलंय का? येस येस येस, अंजली मॅम, मयुरी मॅम येस, प्रीती मॅम येस. ओके, समजलंय. सुचिता मॅम येस, श्रुतिका मॅम येस, समजलंय. ठीक आहे, आता हे बघा, कंटिन्यू आपण काय करत असतो तिथं, माईट, मे आणि मस्ट याच्याबरोबर आपल्याला काय करायचंय बघा, क्रियापदाचं पहिलं रूप यूज करायचंय. ठीक आहे, आपण काय करणार आहोत तिथं, क्रियापदाचं पहिलं रूप यूज करणार आहोत. ठीक आहे, याचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय असणार आहे, मे, सॉरी, माइट और मे और मस्ट. ठीक है, मे और माइट और मस्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक है, सॉरी, सब्जेक्ट प्लस मे और माइट और मस्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हा झाला याचा फॉर्म्युला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, याचे काय एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, चलो, याचे काय आता आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. एक्झाम्पल थ्रू आता आपण तिन्ही कन्सेप्ट परत एकदा समजून घेणार आहोत गाइस. ठीक आहे, चलो. हम्म, चलो, फर्स्ट एक्झाम्पल, राम तेथे कदाचित जाऊ शकतो. राम तेथे कदाचित जाऊ शकतो. ठीक आहे, जाऊ शकतो. मे, माइट अँड मस्ट मीन्स व्हॉट, शकणे. ठीक आहे, चला बरं, सांगा बरं आता एकदा, राम तेथे कदाचित जाऊ शकतो, सब्जेक्ट काय आहे, राम. ठीक आहे, नंतर काय घ्यायचंय, कदाचित म्हणजेच काय, माइट. ठीक आहे, कदाचित म्हणजेच काय, माइट. लेस पॉसिबिलिटी आहे, एकदम लेस. ओके, आपल्या 100% माहित नाहीये, राम तिथे जाणारच आहे. येस आर्यन सर, दॅट्स राईट, व्हेरी गुड. राईट राईट राईट, काय येईल आता इथं, सब्जेक्ट काय येणार आहे, राम. ठीक आहे, राम, नंतर काय घ्यायचंय, माइट. माइट, मे और मस्ट काय घेणार आहात तुम्ही, माइट घेणार आहात. राम माइट, राम माइट. आता V1, जाऊ, जाणे काय आहे, जाणे म्हणजेच काय, क्रियापद आहे, जाणे. ठीक आहे, V1. ओके, जाणे म्हणजेच काय, गो. क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला तिथे घ्यायचंय, राम माइट गो देअर, राम माइट गो देअर. ठीक आहे, आता आपल्याला हेच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करायचं आहे गाइस. ठीक आहे, चलो, नेक्स्ट आहे, राम तिथे जाऊ शकतो. राम तिथे जाऊ शकतो. काय येईल बरं याचा आन्सर, राम तिथे जाऊ शकतो. व्हॉट विल बी द आन्सर, राम तिथे जाऊ शकतो. येस गाइस, दॅट्स राईट. हम्म, येस मयुरी मॅम, बरोबर आहे. चलो, चलो नाही मॅम, बरोबर आहे. मे बी नाही घ्यायचंय. ओके, तुम्हाला फक्त काय घ्यायचंय, मे बी नाही घ्यायचंय. ओके, आता इथं काय येईल, राम झालंय सब्जेक्ट, इथं काय घेणार आहात तुम्ही, मे. राम मे, नंतर V1 क्रियापदाचं पहिलं रूप गो आणि ऑब्जेक्ट काय राहिले, देअर. ठीक आहे, राम मे गो देअर. नेक्स्ट आहे, राम तिथे नक्की जाईल किंवा नक्की जाऊ शकतो. राम तिथे नक्की जाऊ शकतो किंवा राम तिथे नक्की जाईल, काय आन्सर येईल बरं याचं, चलो. हम्म, येस, व्हेरी गुड पूनम मॅम, बरोबर आहे. हम्म, राईट. राम, राम मस्ट गो देअर, राम मस्ट गो देअर. ठीक आहे, राम तेथे नक्की जाऊ शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. ठीक आहे, मी संगणक खरेदी करू, मी कदाचित संगणक खरेदी करू शकतो. कदाचित संगणक खरेदी करू शकतो, करू शकतो. ठीक आहे, आता व्यवस्थित सेंटेन्स बघायचंय तुम्हाला, काय आलंय, कदाचित, एकदम लेस पॉसिबिलिटी आहे. बरोबर, त्यामुळे तुम्हाला इथं काय घ्यावं लागणार आहे, इथं माईट घ्यावं लागणार आहे. आता नेमकी तुम्हाला क्रियापद, आता नंतर काय घ्यायचंय, क्रियापद. ठीक आहे, जे की तुम्हाला सब्जेक्ट माहित आहे, मी शकतो. क्रियापद काय आहे, खरेदी करणे. खरेदी करणे म्हणजेच काय, बाय. ठीक आहे, आणि सेल, सेल मीन्स व्हॉट, विकणे, आणि खरेदी करणे मीन्स व्हॉट, बाय. ओके, काय येईल मग आता इथं,
I might buy, yes, I might buy a computer, might buy a computer. ठीक आहे. नेक्स्ट, मी संगणक खरेदी करू शकतो, खरेदी करू शकतो. याचा आन्सर काय आहे? मी संगणक खरेदी करू शकतो, 50% पॉसिबिलिटी, राईट. एकदम लेस पण नाहीये, एकदम जास्त पण नाहीये. येस गाईज, दॅट्स राईट, व्हेरी गुड. मीनाक्षी मॅम बरोबर आहे. येस येस येस. हम्म. काय येणार आहे आता इथं आन्सर? आय मस्ट बाय, आय मस्ट बाय. ठीक आहे, सगळं बाकीचं ऍज इट इज राहणार आहे. आय मस्ट बाय ए कम्प्युटर, आय मस्ट बाय ए कम्प्युटर. ठीक आहे गाईज, चलो नेक्स्ट. आता हे बघा थर्ड, मी नक्की कम्प्युटर खरेदी करू शकतो, मी नक्की संगणक खरेदी करू शकतो. नक्कीच संगणक खरेदी करू शकतो, करू शकतो. व्हॉट विल बी द आन्सर? हम्म. काय येणार आहे? येस येस येस, बरोबर. इथं काय येणार आहे? माईट. इथं काय येईल? मस्ट, मे. आणि इथं काय येईल? मस्ट येईल. ओके. येस मीनाक्षी मॅम. काय येणार आहे इथं? मस्ट बाय आय मस्ट बाय ए कम्प्युटर, कम्प्युटर. ठीक है गाइस, चलो चलो चलो. ते कदाचित आंबे खाऊ शकतात, ते कदाचित आंबे खाऊ शकतात. काय येईल बरं याचा आन्सर? ते कदाचित आंबे खाऊ शकतात. आपण जर आंबे नेले त्यांना खायला तर ते कदाचित आंबे खाऊ शकतात, राईट. येस. मीनाक्षी मॅम बरोबर आहे. पूजा मॅम. येस 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 येस, बरोबर आहे. खाणे म्हणजेच काय? इट. ओके. आणि आपल्याला ऍज इट इज मेन वर्बच घ्यायचंय. मेन वर्ब कोणता आहे? इटच आहे, राईट. मग काय येईल तिथं? दे दे माइट इट मँगोज, दे माइट इट मँगोज. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ते ते आंबे खाऊ शकतात, ते आंबे खाऊ शकतात. व्हॉट विल बी द आन्सर? ते आंबे खाऊ शकतात. येस. हम्म. दे मे दे मे इट मँगोज, दे मे इट मँगोज. इट मँगोज. ठीक आहे. नेक्स्ट, ते नक्की आंबे खाऊ शकतात, त्यामुळे तुम्ही न्याच आता. ठीक आहे, तुम्ही जर आंबे नेले त्यांना खायला ते 100% खाणार आहेत आंबे. काय येईल मग? ते नक्कीच आंबे खाऊ शकतात, खाऊ शकतात. व्हॉट विल बी द आन्सर? शुअरली नाही घ्यायचंय. ठीक आहे, शुअरली तुम्ही म्हणू शकता, पण आता सध्याला आपण वापर कशाचा घेतोय काय? वापर कशाचा करत आहोत? आपल्याला वापर कशाचा बघायचा आहे? मस्टचा बघायचा आहे. मस्ट म्हणजे काय? नक्कीच. आणि शुअर म्हणजे काय? नक्कीच. ठीक आहे. येस. दे मस्ट इट मँगोज, ते मस्ट इट मँगोज. ठीक आहे काय? चल. एनी डाउट इन दिस? एनी डाउट इन दिस? येस ऑर नो? चलो गाईस, आताच आपण जस्ट मे बघितलंय. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला काय करायचंय? माइट बी. ठीक आहे, माइट बी बघायचंय. ओके. नेक्स्ट बघायचंय मे बी. ओके. नेक्स्ट बघायचं आहे मस्ट बी, मस्ट बी. ओके काय? चलो. आता हे बघा, आता जसं की आपण मे मध्ये, माइट मध्ये आणि मस्ट मध्ये आपण एकच फॉर्म्युला बघितला होता. आता आपल्याला काय करायचं? ह्यामध्ये दोन फॉर्म्युलेज बघायचे आहेत. एक फॉर्म्युला असणार आहे, एक फॉर्म्युला असणार आहे
एक फॉर्म्युला आपल्याला काय बघायचं आहे बघा, सेंटेन्सेस जे काही सेंटेन्स आहे ते विथ व्हर्ब बघायचे, आणि दुसरा जो काही फॉर्म्युला असणार आहे तो काय आपल्याला बघायचा आहे, विथआउट व्हर्ब बघायचा आहे. ओके गाईज, चलो. तर हे बघा, सब्जेक्ट प्लस जो काही विथआउट व्हर्ब फॉर्म्युला असणार आहे तो काय असणार आहे, सब्जेक्ट प्लस मे, माइट, मे, मस्ट, बी, ठीक आहे, प्लस नाउन, ऑब्जेक्ट और ऍडजेक्टिव्ह. हा एक सिंगल फॉर्म्युला झाला. आणि दुसरा असणार आहे सब्जेक्ट प्लस माइट और बी घ्यायचं या सगळ्याला, माइट बी, मे बी, मस्ट बी, ठीक आहे. माइट, मे, मस्ट बी प्लस V1 प्लस ING म्हणजेच काय, V4, ठीक आहे. V1 प्लस ING मीन्स व्हॉट गाईज, V4 प्लस ऑब्जेक्ट. हे दोन फॉर्म्युले असणार आहेत, ठीक आहे. हा जो काही फॉर्म्युला असणार आहे तो असणार आहे विथआउट वर्ब. आणि हा असणार आहे विथ वर्ब, ठीक आहे, विथ वर्ब. आता ह्याचे आपल्याला काही सेंटेन्स बघायचे आहेत. चलो. हम्म. सेंटेन्स आहे आपलं, तो इंजिनियर होऊ शकतो, ठीक आहे, तो इंजिनियर होऊ शकतो. इंजिनियर होऊ शकतो, ठीक आहे, होऊ शकतो, तो इंजिनियर होऊ शकतो, किंवा कदाचित होऊ शकतो, ठीक आहे, तो कदाचित इंजिनियर होऊ शकतो. असं जर सेंटेन्स घेतलं तर तुम्हाला समजायला सोपं पडेल. तो कदाचित इंजिनियर होऊ शकतो. होऊ शकतो. काय येईल बरं ह्याचं, तो कदाचित इंजिनियर होऊ शकतो. पहिल्यांदा जे काही सेंटेन्स आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, विथआउट व्हर्ब मध्ये येणार आहे, ठीक आहे. तो कदाचित इंजिनियर होऊ शकतो. काय येईल बरं, हम्म, तो, तो म्हणजेच काय, ही, राईट, येस, बरोबर पूनम मॅम. काय येणार आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये येणार आहे विथआउट व्हर्ब. यात व्हर्ब आहे का, नाहीये, राईट, येस, ऑक्झिलरी व्हर्ब आहे. हम्म. काय येईल मग आता इथं, तो कदाचित इंजिनियर होऊ शकतो, एकदम कमी पॉसिबिलिटी आहे, 25% पॉसिबिलिटी आहे, म्हणजे एकदम कमी आहे. आपण मुद्दाम कम्पेअर केलंय, ठीक आहे. एकदम कमी पॉसिबिलिटी आहे इथं, 50% पॉसिबिलिटी आहे, आणि इथं मात्र अजिबात पॉसिबिलिटी नाहीये. इथं मात्र 100% पॉसिबिलिटी आहे. ओके गाईज, चलो. एम आय ऑडिबल टू एव्हरीवन, येस ऑर नो, एम आय ऑडिबल? येस, आय एम ऑडिबल. ठीक आहे. तुमचं जर इंटरनेट कनेक्शन मध्ये काही फॉल्ट असेल तर चेक करून घ्या. ओके, चला. आता इथं काय येणार आहे, सब्जेक्ट काय आहे, तो म्हणजेच काय, ही, ठीक आहे. ही नंतर काय येईल, माइट, ओके. माइट नंतर काय आहे, बी, ही माइट बी, ठीक आहे. ही माइट बी एन इंजिनियर, ठीक आहे. नेक्स्ट आहे, तो इंजिनियर होऊ शकतो, तो इंजिनियर होऊ शकतो. तो इंजिनियर होऊ शकतो. काय आन्सर येईल बरं, सांगा एकदा. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? तो इंजिनियर होऊ शकतो, राईट, व्हेरी गुड. ही मे बी एन इंजिनियर, येस, ही मे बी एन इंजिनियर, ठीक आहे. नेक्स्ट, तो नक्कीच इंजिनियर होऊ शकतो, किंवा तो नक्की इंजिनियर होऊ शकतो. ओके, तो नक्की इंजिनियर होऊ शकतो, होऊ शकतो. काय आन्सर असेल, हम्म, येस गाइस, दॅट्स राईट. ही मस्ट बी एन इंजिनियर. एन इंजिनियर, ठीक आहे. चलो, आता हे एका कॅटेगरीचं आपण एक्झाम्पल बघितलंय. आता आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीचं एक्झाम्पल बघायचं आहे. ओके,
हम्म. दुसरं, आई किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. ठीक आहे, आई किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. मध्ये स्वयंपाक, 1 मिनिट हा गाईस. 1 मिनिट, 1 मिनिट, 1 मिनिट. आपल्याला पॉसिबिलिटी कमी दाखवायची आणखी. आई कदाचित किचन मध्ये मध्ये स्वयंपाक करत असेल. व्हॉट विल बी द आन्सर? आई कदाचित किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. येस गाइस, दॅट्स राईट, व्हेरी गुड. हम्म. येस, दॅट्स राईट. मदर माइट बी कुकिंग इन किचन. येस. माइट बी कुकिंग इन किचन. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस माइट बी प्लस व्हीएम प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. दुसरं आहे, आई किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. करत असेल. हम्म. येस येस येस, दॅट्स राईट गाइस. हम्म. मदर मदर मे बी कुकिंग इन किचन. इन किचन. ठीक आहे. चलो, नेक्स्ट. नेक्स्ट आहे बघा, आई नक्की किचन मध्ये स्वयंपाक करत असेल. मध्ये स्वयंपाक करत असेल. व्हॉट विल बी द आन्सर हियर? येस, दॅट्स राईट. मदर मस्ट बी कुकिंग इन किचन. Must be cooking in kitchen. In the kitchen or in kitchen. ठीक आहे. एनी डाऊट इन दिस? आता हे बघा, आता आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे मे हॅव, माइट हॅव, मे हॅव अँड मस्ट हॅव. आता ह्या टॉपिक मध्ये काय व्हेरिएशन असणार आहे ते आता आपल्याला बघायचंय. ठीक आहे. आता हे बघा, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, सब्जेक्ट प्लस माइट, मे, मस्ट. आता इथं आपण बघितलं होतं. आता आपल्याला इथं काय घ्यायचंय, हॅव घ्यायचंय. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस माइट हॅव और मे हॅव और मस्ट हॅव. ठीक आहे. प्लस प्लस काय घ्यायचंय, मे, माइट और येस, गुड. प्लस नाउन, ऍडजेक्टिव्ह और ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. हा आहे फॉर्म्युला. पण हा जो काही फॉर्म्युला आहे, काय असणार आहे, विथआउट व्हर्ब असणार आहे. ठीक आहे. विथआउट व्हर्ब. यामध्ये सुद्धा आपल्याला दोन फॉर्म्युलेज बघायचे. एक आहे विथआउट व्हर्ब आणि एक आहे विथ व्हर्ब. ठीक आहे. चलो, कंपॅरिझन आपल्याला काय काय स्टडी करायचंय. फर्स्ट, कदाचित कदाचित त्याच्याकडे पैसे असतील. कदाचित त्याच्याकडे पैसे असतील. ठीक आहे. काय असेल आन्सर सांगा बरं एकदा. सब्जेक्ट प्लस माइट और मे और मस्ट प्लस हॅव प्लस नाउन प्लस, म्हणजेच काय आपण काय बघितलं होतं, टू हॅव चे सेंटेन्स. तसंच काही सेंटेन्स आहे हे सुद्धा. ओके. येस, व्हेरी गुड. मयुरी मॅम बरोबर. येस येस येस, मीनाक्षी मॅम. ही माइट हॅव
ए मनी. ही माईट हॅव मनी. ठीक आहे. सब्जेक्ट काय आहे? ही. नंतर काय कदाचित म्हटल्यावर काय एकदम लेस पॉसिबिलिटी आहे, त्यामुळे काय घ्यायचं तुम्हाला? माईट घ्यायचंय. ठीक आहे. ही माईट नंतर काय घ्यायचंय? हॅव. ही माईट हॅव मनी. ही माईट हॅव मनी. ओके गाईज. नेक्स्ट. कदाचित, सॉरी, त्याच्याकडे पैसे असतील. त्याच्याकडे पैसे असतील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आता हा जो काही माईट आहे ना बघा, माईट, तो पास्ट फॉर्म आहे. पास्ट फॉर्म आहे. ठीक आहे. कशाचा? मेचा. मेचा. ठीक आहे. माइट इज पास्ट फॉर्म ऑफ मे. ओके. पास्ट फॉर्म आहे. हम्म. येस. बरोबर. त्याच्याकडे पैसे असतील. ही मे हॅव मनी. ही मे हॅव मनी. ठीक आहे. नेक्स्ट. त्याच्याकडे नक्कीच पैसे असतील. नक्की पैसे असतील. ताई, त्याच्याकडे नक्की पैसे असतील. येस, दॅट्स राईट. सलोनी मॅम, रुचा मॅम. येस, सुचिता मॅम. ही मस्ट हॅव मनी. मस्ट हॅव मनी. ठीक आहे. आता हा जो काही एक्झाम्पल घेतलंय आपण, ते काय घेतलंय? विथआउट वर्ब घेतलंय. आता आपल्याला काय करायचं? विथ वर्ब एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस काय येईल तिथं? माइट और मे और मस्ट प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. विथ वर्ब. ठीक आहे. चल. कदाचित पाऊस पडला असेल. कदाचित पाऊस पडला असेल. पडला असेल. काय येईल बरं इथं? कदाचित पाऊस पडला असेल. हम्म. आता हे बघा इथं V3, पाऊस पडला असेल. काय घ्यायचंय तुम्हाला? रेन, रेन्ड, रेन्ड. ठीक आहे. V1, V2, V3. क्रियापदाचं तिसरं रूप काय घेणार आहात तुम्ही? रेन घेणार आहात. ठीक आहे. चलो, प्लीज मेक दिस सेंटेन्स. हे वाक्य बनवा. चला. येस गाइस, दॅट्स राईट. इट माइट हॅव रेंट. इट माइट हॅव रेंट. रेंट. ठीक आहे. चलो. पाऊस पडला असेल. पाऊस पडला असेल. हम्म. पडला म्हणून आपण काय घेतलंय? V3 घेतलंय क्रियापदाचं तिसरं रूप. येस, मॅम बरोबर आहे. इट मे हॅव रेंट. इट मे हॅव रेंट. नेक्स्ट आहे, पाऊस नक्की पडला असेल. पडला असेल. पाऊस नक्की पडला असेल. काय येईल आता सर? येस, इट मस्ट हॅव रेंट. येस, हॅव रेंट. ठीक आहे. आता आणखी एक आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे यावर, जेणेकरून तुमची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल. ठीक आहे. पत्र कदाचित बसमध्ये हरवले असेल. ते हरवले असेल. आता हरवणे म्हणजे काय बघा? लॉस्ट. ठीक आहे. तिसरा थर्ड फॉर्म काय येणार आहे हरवण्याचा? लॉस्ट येणार आहे. काय येईल बरं मग? हरवणे. येस गायस, बरोबर. आता इथं काय येणार आहे बघा? लेटर, पत्र. ठीक आहे. पत्र काय? लेटर, लेटर
नंतर काय आहे? माइट बी, सॉरी माइट हॅव. नंतर V3, लॉसचा थर्ड फॉर्म काय येणार आहे? लॉस्ट येईल. ठीक आहे, लॉस्ट. माइट हॅव लॉस्ट इन दी बस, इन दी बस. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पत्र बसमध्ये हरवले असेल. हरवले असेल. व्हॉट विल बी द आन्सर? पत्र बसमध्ये हरवले असेल. येस गाइस, लेटर मे हॅव लॉस्ट इन बस. हॅव लॉस्ट इन बस. पत्र नक्कीच बसमध्ये हरवले असेल. बसमध्ये हरवले असेल. काय येणार आहे आता? पत्र नक्कीच बसमध्ये हरवले असेल. येस गाइस, जस्ट राईट. लेटर मस्ट हॅव लॉस्ट इन बस. हॅव लॉस्ट इन बस. ठीक आहे, ओके. चलो, आता हे बघा, काही मुलं काय म्हणणार की मॅम तुम्ही सगळे अफर्मेटिव्ह सेंटेन्स घेतलेत, बरोबर. आता इकडे बघायचंय तुम्ही एकदा. हम्म, आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसे बघू शकतो? ठीक आहे, कदाचित त्याच्याकडे पैसे नसतील. काय येईल बरं? कदाचित त्याच्याकडे पैसे नसतील. काय येणार आहे आन्सर? कदाचित त्याच्याकडे पैसे नसतील. येस. डोंट हॅव नाही येणार ना मयुरी मॅम, डोंट हॅव नाही घ्यायचे. ठीक आहे, ऑक्झिलरी व्हर्स मध्ये, मोडल ऑक्झिलरी व्हर्स मध्ये डू डज नाही वापरायचे. काही लिहिता, ही माइट नॉट हॅव मनी, ही माइट नॉट हॅव मनी. ठीक आहे, येस बरोबर. ही मे नॉट हॅव मनी, ही मे नॉट हॅव मनी. ठीक आहे, येस. ही मे नॉट हॅव मनी. येस राईट. आणि त्याच्याकडे नक्की पैसे नसतील. त्याच्याकडे नक्की पैसे नसतील. ही मस्ट नॉट हॅव मनी. राईट गाईज, बरोबर. कदाचित त्याच्याकडे पैसे असतील का? कदाचित त्याच्याकडे पैसे असतील का? काही बरं, कदाचित त्याच्याकडे पैसे असतील का? झाला व्हर्बल क्वेश्चन. ओके, एस ऑर नो टाईप क्वेश्चन आहे. डीड नाही वापरायचंय प्रीती मॅम, डू डज डीड इथं वापरायचं नाहीये. ओके, काय लिहिता? माइट ही हॅव मनी, माइट ही हॅव मनी. कदाचित त्याच्याकडे पैसे असतील का? नेक्स्ट, त्याच्याकडे पैसे असतील का? काही त्याच्याकडे पैसे असतील का? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मे ही हॅव मनी, मे ही हॅव मनी. ठीक आहे, येस. त्याच्याकडे नक्की पैसे असतील का? काही त्याच्याकडे नक्की पैसे असतील का? येस. मस्ट ही हॅव मनी, मस्ट ही हॅव मनी. राईट, व्हेरी गुड, बरोबर. आता तसंच इकडे पण तुम्ही करू शकता. ठीक आहे, माइट इट हॅव रेन. कदाचित पाऊस पडला असेल का? माइट इट हॅव रेन. पाऊस पडला असेल का? मे इट हॅव रेन. पाऊस नक्की पडला असेल का? मस्ट इट हॅव रेन. असं येऊ शकतं. ओके, आता आपल्याला इन शॉर्ट काय बघायचंय बघा. इन शॉर्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे थोडक्यात. ठीक आहे, परवानगीसाठी आपण काय यूज करत असतो? परवानगीसाठी हम्म, येस, मे यूज करत असतो. राईट, व्हेरी गुड, बरोबर. करेक्ट आन्सर्स आहेत, नो प्रॉब्लेम. चलो, पॉइंट समजलाय आता? येस, विनंतीसाठी तुम्ही मे यूज करू शकता. समजले सर्व? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चलो, थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. आज आपण इथं थांबत आहोत गाईज. ओके.